नवीन क्रिकेट बॅट घ्यायची आहे, पण ना या पिगी बँकमध्ये खूप कमी पैसे राहिलेत. तर तुम्हाला कर्ज देशील? म्हणजे तू कर्जबाजारी झालायस? कर्जबाजारी? आई, मी कर्जबाजारी आहे का? आर्यन, अरे तू वाचवलेले पैसे म्हणजे मालमत्ता म्हणतात आणि जे तुला परत करायचं आहे ती जबाबदारी म्हणतात. हे कसं कार्य करतं ना हे मी तुला सांगते. मालमत्ता आणि जबाबदाऱ्या म्हणजे काय? तर मालमत्ता म्हणजे तुमच्याकडे जे आहे किंवा जे तुमच्या आयुष्यात मूल्य देते. तुमच्या बँक खात्यातील पैसे, घर किंवा जमीन यासारखी संपत्ती, स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडसारखी गुंतवणूक. जबाबदाऱ्यांची व्याख्या काय? तर जबाबदाऱ्या म्हणजे तुम्हाला इतरांना जे द्यायचं आहे ते. कर्ज किंवा देणं, क्रेडिट कार्डची थकबाकी, न भरलेलं बिल. आता त्याचा संबंध काय? तर मालमत्ता आणि जबाबदाऱ्या या तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आर्थिक व्यवस्थेच्या दोन बाजू आहेत. आता याचं सूत्र काय आहे? तर मालमत्ता वजा जबाबदाऱ्या बरोबर नेटवर्थ. मालमत्ता आणि जबाबदाऱ्या समजून घेणं का महत्त्वाचं आहे? तर आर्थिक आरोग्य मोजण्यासाठी मदत होते. तुमची नेटवर्थ जाणून घेणं तुम्हाला आर्थिक स्थिरतेची जाणीव देतं. उत्तम बजेट तयार करण्यासाठी मदत होते, म्हणजे अधिक बचत आणि कमी कर्ज घेण्यास प्राधान्य द्यायला मदत होते. स्मार्ट गुंतवणुकीसाठी समर्थन. ज्या मालमत्तांची किंमत काळानुसार वाढेल अशा गुंतवणुकींना मार्गदर्शन करते. आर्थिक अडचणी टाळते, म्हणजे जबाबदाऱ्यांविषयी जागरूक असणं अनावश्यक कर्ज टाळायला मदत करते. मालमत्तेचे आणि जबाबदारीचे प्रकार कुठले? तर मालमत्तेचे प्रकार आपण बघूया. वर्तमान मालमत्ता म्हणजे अल्पकालीन मालमत्ता, जसं की रोख किंवा मालसाठा, उदाहरणार्थ तर सहलीसाठी वाचवलेले पैसे. स्थिर मालमत्ता म्हणजे दीर्घकालीन मालमत्ता, जसं की मालमत्ता किंवा यंत्रसामुग्री, उदाहरण म्हणजे आपलं घर. आर्थिक मालमत्ता म्हणजे उत्पन्न निर्माण करणाऱ्या गुंतवणुकी, उदाहरणार्थ स्टॉक्स, बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंड्स. आता जबाबदाऱ्यांचे प्रकार कुठले? वर्तमान जबाबदारी म्हणजे लवकरात लवकर फेडायच्या थकबाकी, उदाहरणार्थ मासिक वीज बिल. दीर्घकालीन जबाबदाऱ्या म्हणजे कालांतराने फेडायच्या जबाबदाऱ्या, उदाहरणार्थ कार लोन किंवा होम लोन म्हणजे गृहकर्ज. मालमत्ता आणि जबाबदाऱ्या यांचे व्यवस्थापित करायचे टिप्स. अधिक बचत करायची, कमी कर्ज घ्यायचं, मोठ्या खरेदीसाठी कर्ज घेण्याऐवजी बचत करायची. समजून गुंतवणूक करायची, रिअल इस्टेट किंवा म्युच्युअल फंडसारख्या वाढणाऱ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करायची. वेळेवर कर्जफेड करायची, कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांची थकबाकी वेळेत परत करायची, दंड टाळण्यासाठी. तुमची आर्थिक स्थिती तपासायची, म्हणजे तुमच्या मालमत्तेचा आणि जबाबदाऱ्यांचा नियमितपणे आढावा घ्यायचा. धन्यवाद आई, आज मला कळालं की कर्ज घेणं हे किती जबाबदारीचं काम आहे. आणि मला कळालं की मालमत्ता आणि जबाबदाऱ्या कशा ओळखायच्या.